नमस्कार मित्रांनो, मी उदय लवण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार. जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर, तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व असे कोणते घटक व अशा कोणत्या घटना आहेत की ज्यांचा येत्या 30 दिवसात सोयाबीनच्या भावावर परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग आपल्याला देशातील बाजारात येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव हा वाढताना दिसणार की मग घटताना. या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर. जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला माहीत आहे की जवळपास $10 प्रतिबुशेलच्या आसपास आहे. आता इथून पुढचा विचार केला तर येत्या 30 दिवसात पाम तेलातील तेजी, सूर्यफूल तेलातील तेजी आणि अर्जेंटिनातील वेदर डिस्टर्बन्स याच्यामुळे सोयाबीनच्या भावात आपल्याला तेजी दिसू शकते. ही तेजी आपल्याला येत्या 30 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावाला $10.25 प्रतिबुशेलच्या पार या ठिकाणी घेताना जाऊन दिसू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा काही प्रमाणात सकारात्मक परिणाम हा देशातील सोयाबीन भावावरती होईल. देशातील सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती याच्यामुळे आपल्याला काही प्रमाणात सुधारताना दिसेल. त्याचबरोबर 15 जानेवारी नंतर देशातील सोयाबीनच्या विक्रीमध्ये आपल्याला घट दिसणार आहे आणि याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात येत्या 30 दिवसात तफावत निर्माण होऊ शकते. ही तफावत खूप मोठी तेजी तर सोयाबीनला प्रदान करणार नाही, पण याच्यामुळे सोयाबीनच्या भावात तेजी आली तर आश्चर्य वाटायला नको. याच्यामुळे देशातील सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या 3900 ते 4100च्या दरम्यान आहे, या असणाऱ्या निच्चांकी पातळीवरून आणखीन खाली जाईल याची शक्यता नाही. म्हणजे येत्या 30 दिवसात सोयाबीनचा भाव वाढणार की मग घटणार या प्रश्नाचं एक स्पष्ट उत्तर आहे की तो 100% वाढणार, घटण्याची शक्यता नाही. मग किती वाढणार? तर बघा, सध्याच्या कंडिशनला खूप मोठी तेजी पण येणार नाही आणि सोयाबीनचा जो बाजारभाव तुम्हाला 100 ते 200ची तेजी दाखवू शकतो आणि भाव पातळी 4000 ते 4300च्या दरम्यान येत्या 30 दिवसात दिसली तर आश्चर्य वाटायला नको. अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर जर तुमचं सोयाबीन हमी भावावरती विक्री होत असेल तर तिथं करा आणि खुल्या बाजारात आज पण विकायचे आणि एका महिन्यानं पण विकायचे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण 15 जानेवारी नंतर 100 ते 200ची तेजी आली आणि 4100च्या आसपास सोयाबीनचा भाव मिळाला तर तिथं सोयाबीनची विक्री केली तर आपला होणार 100% फायदा.
भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।